तालुक्यातील 65 गावातील शेतकऱ्यांच्यासाठी सुवर्णाक्षरानं लिहावा असा हा दिवस आहे। जे 1600 मीटर बोगद्याचं काम गेले काही महिने सुरू होतं आणि ते आज संपेल उद्या संपेल, तर आज तो दिवस उजाडलाय। या बोगद्याचं शेवटचं ब्लास्टिंग राज्याचे लोकप्रिय जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या आज हस्ते होणार, म्हणून जत तालुक्यामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आज होतं। आणि त्या कार्यक्रमासाठी आज विखे पाटील साहेब उपस्थित आहेत। माननीय खासदार विशाल दादा, माजी मंत्री आणि आमचे मित्र माननीय सदाभाऊ खोत, विधान परिषदेचे सदस्य माननीय नायकोडी साहेब, कार्यकारी संचालक माननीय धुमाळ साहेब, माननीय पृथ्वीराज बाबा, या विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री, माजी पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ यांच्या सौभाग्यवती तो उपस्थित आहेत। माननीय आकाराम दादा, माननीय नामद काका, माननीय ब्रह्मानंद पडळकर माजी सभापती, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य आणि जत तालुक्यातून मिरज तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव, माननीय पाटोळे साहेब, माननीय कोरे साहेब आणि जलसंपदा खात्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे आहेत त्यांचे सर्व इंजिनियर, त्यांचे सर्व कर्मचारी, पत्रकार मित्रांनो, खरं तर 1983 ला ताकारी योजनेची पहिल्यांदा मंजुरी मिळाली आणि 1984 ला मैशाळ योजनेला मान्यता मिळाली। आणि तेव्हाच्या मैशाळ योजनेमध्ये फक्त कवठेमंकाळ तालुका होता। आणि मग पुढे जेव्हा 1995 ला महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं, 1997 ला मैशाळ योजना ही जत, सांगोला आणि मंगळवेढा या 3 तालुक्यासाठी देण्याचं सरकारनं मान्य केलं। आणि तेव्हाच कृष्णा खोरे आणि तिथून या कामाला चालना मिळाली। कारण 83-84 ला जरी ही योजना सुरू झाली असली तरी म्हणावा असा निधी या योजनेला मिळाला नाही। आणि त्यामुळे दुष्काळी तालुक्याच्या नजरा या योजना कधी पूर्ण होतील किंवा या योजना होणार की नाही होणार अशी लोकांच्या मनामध्ये साशंकता होती। जेव्हा 97 ला या योजनेला मोठ्या प्रमाणात निधी दिला तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात टेंबूचा असेल, ताकारीचा असेल, मैशाळचा असेल, उरमोडीचा असेल, ह्या सगळ्या कामांची सुरुवात झाली। आणि आता जत तालुक्यामध्ये पाणी येणार अशी लोकांना आशा लागून राहिली। त्या काळातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न केलाय। परत 99 ला सरकार गेलं, 99 नंतर 2004 पर्यंत निधीच मिळाला नाही। आणि म्हणून मग परत तेव्हा 2004 ला एक मोठा दुष्काळ पडला। दुष्काळ पडल्याच्या नंतर लोकांची आंदोलन सुरू झाली आणि तेव्हा राज्याचे जे राज्यपाल होते, राज्यपाल महोदयांनी दौरा इकडचा चालू केला आणि मग त्यांनी टंचाईतून या योजनेला निधी द्यावा अशा पद्धतीचा प्रयत्न केला। आणि मग 2004 नंतर टंचाईतून या योजनेला निधी मिळाला। 2013च्या एंडला आणि 14च्या पूर्व भागामध्ये जत तालुक्यात पहिल्यांदा पाणी गेलं आणि लोकांच्या आशा पल्लवित झाल्या। साहेब, मला 2-3 गोष्टी आपल्या कानावरती घालायच्या आहेत। जत तालुक्यामध्ये मैशाळ योजना ज्या भागामध्ये आहे ते 60 गावं या योजनेमध्ये प्रभावित आहेत। या योजनेचा लाभ 60 गावातल्या लोकांना होतोय। जवळपास 22,550 हेक्टर, आकडा मागे पुढे थोडाफार असू शकतो, 22,550 हेक्टर साठी ही योजना मंजूर केलेली आहे। आता मागे दुष्काळाची परिस्थिती संपदा खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो, 350-400 पाणी सोडलं तरच, परंतु 350-400 250 पर्यंतच पाणी मिळालं। लोक थोडं आमच्याकडे पाणी सोडा, मग कोणीतरी कॅनॉल हुज्जत घालतं आणि वातावरण प्रचंड दूषित होऊन जातं। पलीकडे मंगळवेढ्याच्या लोकांची मागणी असते। आणि मग माझ्या लक्षात कुसेक्सनं पाणी दिल्याच्या नंतर 22 शकतं आणि मग नव्यानं जी योजना आली सुधारित 28,000 हेक्टर क्षेत्रफळासाठी केलेले आहे, क्षेत्रासाठी, आणि हे 65 गाव आहेत। माझी तुमच्याकडे केली, जर 350-400 कुसेक्सनं पाणी दिलं तर 28,500 हेक्टर क्षेत्र
सव्वाशेच्या 2 लाईन पाणी मिळणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आपल्याकडे आहे, मी त्याला खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मकतेने बघितलेलं आहे, अधिकारी पण सगळे आहेत. तिसरी लाईन तुम्ही टाकली तरच विस्तार, नाहीतर पाणी तुम्ही जेव्हा चालू कराल तेव्हा पाणी हे सगळ्या लोकांना मिळणार नाही. पूर्वी ओपन कॅनल होता, परंतु देवाभाऊच्या सरकारनं बंदिस्त पाईपलाईन आणि टेंबू ही पहिला प्रोजेक्ट आहे की परत म्हैसाळमध्ये केलेला आहे. आता या करता येतंय. सुधारित विस्तार म्हैसाळ योजनेची डिझाईन खूप अधिकाऱ्यांनी चांगली केली येतंय आणि ओढापात्रात नालापात्रात पण आता डायरेक्ट आपल्याला संघच्या तलावात पाणी सोडायचंय, तर पाणी सोडायची तशी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून आता जत तालुक्याला परत कुठलीही मागणी पाण्याच्या बाबत करावी लागणार नाही, अशी माझी तुमच्याकडे विनंती आहे. गेल्या वर्षी बजेटमध्ये 460 कोटी रुपयाचा निधी तुम्ही दिलाय. तुम्ही इतका निधी दिल्याच्या नंतर बुलेट ट्रेन सारखं काम या जलसंपदा खात्याने केलंय. आता बजेट 6 तारखेला आहे. तुम्ही नाबार्डसाठी पण प्रस्ताव पाठवलाय. नाबार्डचे तर 600 कोटी रुपये तुम्ही द्याल, त्याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही. विनंती आहे ते तात्काळ 600 कोटी रुपये मिळावेत. पण रुपये मिळाले तर ही सुधारित विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण होऊ शकते, कुठलंही काम थांबणार नाही, अशी मागणी केला. जे आता आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे त्या बजेटमध्ये तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणात साहेब बोलले, मी जेव्हा विधानसभेला माझा मतदारसंघ जत नाही साहेब, सभा मतदारसंघातलं माननीय देवाभाऊनी तुम्ही मला जतला पाठवलं. जतच्या मायबाप जनतेने मला 40,000च्या फरकाने मला निवडून दिलंय. हाच मुद्दा घेतला की आमचा राजकीय विरोधक कोणी नाही. विशालदादा बरोबर ना बोललो नाही, मी म्हटलं की माझा राजकीय शत्रू कोणीच नाही, माझा नंबर 1 चा शत्रू आहे इथला दुष्काळ, इथल्या माझ्या ताईच्या हातातला उसाचा कोयता, इथली बेरोजगारी. आता 2 विषय तुमच्या हातामध्ये आहेत. दुष्काळाचा भूतकाळ तुम्ही आणि देवाभाऊ करू भावना तुमच्यामध्ये आहे. कारण जत सांगली जिल्ह्यातला तालुका आहे, 2,82,000 हेक्टर. पृथ्वीराज बाबांनी पलूस तालुका जेव्हा निर्माण केला, पलूस तालुक्याचं क्षेत्र आहे 38,000 हेक्टर फक्त, आणि आमचं आहे 2,82,000 हेक्टर. एका शेतकऱ्याला किमान 5 एकरापासून 100 एकरापर्यंत जमीन आहे. ज्या दिवशी तुम्ही पाणी जत तालुक्यात कोयता घेणार नाही, स्वतःच्या शेतामध्ये राबेल. आणि इतकं मोठं तुम्ही आता चांगल्या पद्धतीने करताय, त्यामुळे आम्हाला लागणारा सगळा निधी द्या. आता मान्य पण सांगत होतो लोकांना, पण लोकांना विश्वास नव्हता की पाणी येणार की नाही. आता सगळ्या माळाला पाईपलाईन. टप्पा क्रमांक 1 चं काम मला वाटतं 95% पूर्ण झालं, काम पूर्ण झालंय. आज ऐतिहासिक क्षण आहे, बोगदा आहे, त्याचं लास्टचं ब्लास्टिंग हे तुमच्या हाताने झालेलं आहे. हे पुण्याचं काम, हे पवित्र काम. मी जत तालुक्यातल्या लोकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. टप्पा क्रमांक 2 आणि टप्पा क्रमांक 3 चं काम करायच्या सूचना यांनी दिलेल्या आहेत. येळदरीमध्ये आता तिथलंही काम जोरात सुरू आहे आणि 2 मोठ्या प्रमाणात सुरू आहे. माझी दुसरी मागणी आहे, डिसेंबर 2026च्या महिन्यामध्ये संघच्या तलावात पाणी सोडायची योजना आपल्या अधिकारी वर्गाने केलेली आहे. संघच्या तलावात पाणी सोडत असताना कोळगिरी लाईनला सुद्धा जे तलाव आहेत, म्हणजे एकूण 18 तलावामध्ये पाणी जाणार आहे डिसेंबर महिन्यापर्यंत. हे पण तुम्हाला सगळ्यांना माहित असू द्या. आता तुम्ही संघच्या तलावात पाणी गेलं तर ते ऑटोमॅटिक बॉर्डर पर्यंत जाते, कारण संघ तलावाला 2 कालवे आहेत, एक उजवा आहे एक डावा आहे. पण डावा कालवा शेवटच्या बॉर्डर पर्यंत म्हणजे सुसलात पर्यंत आहे, सोनलगी पर्यंत आहे. आणि त्याचं तुम्ही आता दुसरे 55 कोटीचं काम पण धरलंय. जो तुमचा जुना कालवा आहे तो दुरुस्त करण्याचा काम पण तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे. तर या तिथं बोर नदी लागते, बोर नदीवरती कारण तुम्ही पाणी द्याल, परत साठवून ठेवायची व्यवस्था नाही. तर जे आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत ते त्यामध्ये साठवण तलाव आहेत, नव्यानं साठवण तलाव करण्याची काही आवश्यकता आहे.
आणि जलसंपदा खात्याच्या माध्यमातून जलसंधारण करताय, परंतु त्यांना काय बजेटला मर्यादा आहे. आपण जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त भांडी तयार करावीत अशी विनंती मी आपल्याकडे करतोय. माननीय देवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की गेले 30-35 वर्ष लोक सुरुवात झालेली, आज त्यांच्या शेतामध्ये नदीचं पाणी फिरतंय. आमच्या सगळ्या माय मावल्या इकडं नदीवरती येऊन ओटी भरायच्या, हळदी कुंकवानं खणा नारळानं नाल्यामध्ये आम्हाला कृष्णाबाईची ओटी भरायची संधी मिळते आणि ते पुण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. माग केंद्र सरकारनं पण खूप पैसे दिले. मला वाटतं 823 कोटी केंद्र सरकारनं आणि 1835 कोटी राज्य सरकारनं, तेव्हाही योजना पूर्ण झाली देवाभाऊ मुख्यमंत्री असताना. असं मोठं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये झालेलं आहे. माननीय विशालदादांचं पण लक्ष जतकडे जास्तीच आहे, सातत्यानं त्यांचा संपर्क असतो. तर विशालदादा पण आज आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. माननीय सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून शेतकरी चळवळीत असताना जतला आंदोलन करायचे. आज त्यांच्या आंदोलनाला सुद्धा सुरेशभाऊ खाडेसाहेब असतील, पालकमंत्री असताना सातत्यानं ही योजना पाणी चालू. आमचे सगळे झडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळेजण इथं आलेले आहेत. तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, मला जरा यायला उशीर झाला, मी त्याबद्दल माफी मागतो. कारण आजच आमच्या पार्टीचं प्रदेशची बैठक होती, पहिलीच मीटिंग होती आणि काल साहेबांच्या सोबतच यायचं ठरलं होतं, पण म्हणलं आज प्रदेशची पण मीटिंग करावी आणि आज इकडे जावं. परत हेलिकॉप्टर मध्ये बसायची भीती, कारण साहेबांचे चिरंजीव माझ्या शेजारी होते सुजय साहेब, ते म्हणले मी आता हेलिकॉप्टरने विमान वापरायचं बंद केलंय. माझ्या पोटात गोळा झाला. आता म्हणलं जायचं कसं, तर म्हणलं आता जतला पाणी येणार आहे आणि त्यामुळं जत साठी मागे बघायचं नाही. वाटतं ते झालं तरी जतला पाणी पोहोचवल्याशिवाय आपण राहायचं नाही, या भावनेतून आम्ही आलोय. साहेब तुम्ही आणि आमचं सातत्यानं तुम्ही ऐकून घेता त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. कॉन्ट्रॅक्टरचा आभार आणि पत्रकार मित्रांनी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात